महाराष्ट्रभर शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर असताना आपल्या शिक्षण मंत्र्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही। वर्षानुवर्ष बरेच वर्ष डी.एड, बी.एड, सेट-नेट, एम.फिल करूनही जॉब मिळत नाही आणि मिळालं तर अवघ्या 2-3 हजारावर तो करावा लागतो। त्यामुळं कुटुंबही चालत नाही। डी.एड नंतर टी.ई.टीची एक्झाम आणि ती उत्तीर्ण होऊनही अभियोग्यता चाचणी कशाला, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। शिक्षकांची पुन्हा पुन्हा परीक्षा कशाला, यापेक्षा शिक्षणमंत्री होण्यासाठी विनोद तावडेंनी किती परीक्षा आणि कोणत्या परीक्षा दिल्या, असा सवाल शिक्षकांकडून होत आहे। याबाबत आवाज टुडेच्या टीमने महाराष्ट्रातील अशा लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत। मी दत्तात्रय आरडे, काटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे रहिवासी आहे। माझं पूर्ण शिक्षण एम.ए. बी.एड झालं असून पुणे विद्यापीठाने मला गोल्ड मेडल देऊन गौरवलेलं आहे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये मी 8 वर्ष झालं सर्व्हिस करीत होतो। परंतु 2,000-1,500 रुपयामध्ये मानधनावरती मी काम करत होतो। या मानधनावरती माझं कोणतंही पंचायत खर्च भागत नव्हता, कौटुंबिक खर्च भागत नव्हता। तरीही मी 8 वर्ष झालं सर्व्हिस केलेली आहे। परंतु सध्या मी ती सर्व्हिस सोडून दिलेली आहे, कारण तेवढ्या पगारावरती माझं कोणत्याही प्रकारचं चरित्र चालत नाही। म्हणून मी सध्या नोकरीच्या शोधात आहे। या व्यवस्थेमध्ये आपला जवळचा आणि जो पैसा देईल अशाच माणसाला नोकरी मिळते की काय मिळत आहे, ही एक चित्र डोळ्यासमोरून मी पाहतोय। माझी परिस्थिती नसतानाही मी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन जर बेरोजगार म्हणून मला आता राहावं लागत असेल, यासारखी कोणतीही म्हणजे वाईट अवस्था सध्या नसेल। आणि मी जे काही म्हणजे शिक्षण घेत असताना जे काही माझी परिस्थिती होती, त्या परिस्थितीतून शिकलो, त्या परिस्थितीला न्याय देता आला नाही। कारण या व्यवस्थेमध्ये नोकरी हा भाग खूपच महत्त्वाचा आहे आणि नोकरी नसल्यामुळे मी सध्या खूपच अस्वस्थ आहे, मानसिक दडपणाखाली आहे। माझ्यासमोर अनेक प्रश्न आहेत, कौटुंबिक प्रश्न आहेत, आईवडिलांचे आजारपण आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत। याचा विचार केला तर मला नोकरीची खूपच गरज आहे आणि बरेच ठिकाणी बरेच युवक आहेत शिक्षण घेऊन पडलेले आहेत, यांचाही विचार या सरकारने करावा। नमस्कार, मी अमोल खैरनार, मी नाशिकहून बोलतोय। आता प्रश्न पडायला लागले की मी डिप्लोमा केलंय की नाही म्हणून। 2011 साली मी डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डी.एड पूर्ण केलं होतं, त्यानंतर त्याचं नाव डी.टी.एड झालं। अपेक्षा होती की शिक्षक व्हायला पाहिजे, सामान्य कुटुंबातले माणसं आम्ही सर्व, खूप चांगले मार्क्स मिळाले 12वीला। अपेक्षा होत्या की लवकरात लवकर शिक्षण होऊन एक समाजाची सेवा करण्याला आम्हाला चान्स मिळेल। त्यानंतर सरकारने 2013 पर्यंत काही आमचा विचार पण नाही केला। मग आम्ही नाहीला असतो बी.ए. करत बसलो। बी.ए. तर पूर्ण झालं तरी काही विचार होत नव्हता। 2013 साली सरकारने एक अशी परीक्षा उत्तीर्ण केली की आमची पात्रता शिक्षक होण्याच्या लायकीची आहे की नाही हे चेक करण्यासाठी आम्हाला टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे टी.ई.टी परीक्षा इंट्रोड्यूस केली। परीक्षा आम्ही पहिल्या प्रयत्नात पाससुद्धा झालो। त्यानंतर पुन्हा परीक्षा आम्हाला वाटलं की काही ना काही भरती होईल, पण भरती झालीच नाही, आतापर्यंत नाही झाली। 2010 नंतर भरती होत नव्हती हे आम्हाला माहिती असताना देखील आम्ही टी.ई.टी परीक्षा दिली, ती पासही झालो आमची आणि गुणवत्ता प्रूव्ह पण करून दाखवलं। जवळपास आय थिंक तेव्हा 2.43% काही ते निकाल लागला, त्यातले ठराविक मोठा मोठे ते लोक होते, त्यांनी आपली पात्रता सिद्ध केली, तरीसुद्धा त्यांना जॉब मिळाला नाही, तेव्हापर्यंत मिळाला नव्हता। 2013, 14, 15, 16, 17 माझे सर्व मित्र असे आहेत, काही मित्र असे आहेत की त्यांनी एक्झाम 3-3, 4 वेळेस पात्र करून दाखवली, तरी त्यांना जॉब मिळाले नाही आहे। आता 2017 साली सरकारने नवीन जुलै महिन्यात जी टीचर्स ॲप्टिट्यूड टेस्ट जी आपली म्हणतात अभियोग्यता चाचणी ती इंट्रोड्यूस केली। ती परीक्षा खरं पाहता ज्ञानाची होती, आकलनाची होती, कौशल्याची होती की हा खूप मोठा वादाचा प्रश्न आहे, पण त्यातही आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली। तरीसुद्धा आम्हाला जो चान्स पाहिजे, आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला समाजाची सेवा करण्याची इच्छा होती, आताही आहे, असं नाही आहे, ती इच्छा होती ती पूर्ण होत नाहीये। मी दीपाली समाधान केदार, फॉर्म बुलढाणा, माझं एम.ए. बी.एड झालंय। आजच्या शिक्षण प्रणालीबद्दल बोलायचं झालं तर आज सगळ्यांच्याच तोंडी असलेला विषय म्हणजे शिक्षक भरती कधी होणार, किंवा ज्या टी.ई.टी, टी.आय.टी या परीक्षा शासनाने घेतल्यात, जितक्या आतुरतेने शासनाने या परीक्षा घेतल्या आहेत तितक्या आतुरतेने शिक्षक भरती का होत नाहीये, हा प्रश्न मला सरकारला पहिले तर विचारायचा आहे। आत्ता टी.आय.टी शिक्षक अभियोग्यता चाचणी दिली, त्याचा रिझल्ट लगेच जाहीर झाला, पण जितक्या आतुरतेने रिझल्ट जाहीर झालाय मग अजूनही भरती संदर्भात कुठली बातमी आतापर्यंत का नाहीये? मग असं का? जर सरकारला शिक्षक भरती करायचीच नाहीये तर मग टी.आय.टी किंवा टी.ई.टी घेण्याचा फायदा काय? जर टी.ई.टी घेणं आणि त्याच्यानंतर टी.आय.टी घेणं हे फक्त जर दिखावा असेल तर मग शिक्षकांनी करायचं काय? विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार काय?
आजकाल तर असा प्रश्न पडलाय का शिक्षक संपुष्टात यायला लागले आहेत. शिक्षकांबद्दलची जी आत्मीयता सरकारची कमी झाली आहे का, हा जाब मला सरकारला विचारावा असा वाटतो. कारण फक्त ट्रेनिंग शिक्षक विद्यार्थी ट्रेनिंग घेऊन येतात, 2 वर्ष ते त्यांची करतात, अभ्यास करतात, सगळ्या गोष्टी एक्झाम देऊन चांगल्या पर्सेंटेजनी पास होतात. मग TET किंवा TIT ही अभियोग्यता चाचणी कशाच्या संदर्भात घ्यायची आहे, हा जाब मला सरकारला विचारावा असं वाटतो. आणि त्या संदर्भात परीक्षा घेऊनही त्यांची काहीच ॲक्शन नाही आहे, तर मग याचं उत्तर सरकारने लवकरात लवकर द्यावं असं मला वाटतं. नमस्कार, मी प्राची सोनवणे भालेराव. 12वी सायन्सनंतर इतर जे काही कोर्सेस असतात ते आर्थिकदृष्ट्या न परवडण्यासारखे असल्यामुळे मी DEDला ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. तसंच अध्यापन क्षेत्रातही मला करिअर करण्याची माझी खूप इच्छा होती, म्हणून मी DEDला ॲडमिशन घेतलं. पुण्यातून सेवासदन कॉलेजमध्ये मी DED केलं. हे DED कंप्लीट करत असताना मला पुण्यासारख्या महागड्या शहरात राहण्या खाण्याचा खर्च, तसंच शैक्षणिक खर्च या सर्वांवर मात करून DED कंप्लीट केलं. आणि आता हे DED करून शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे त्यावर अनेक परीक्षा ठेवण्यात आल्या. ह्या परीक्षा म्हणजे CET निघाली आणि CET नंतर पुन्हा TET निघाली. म्हणजे जे TETमध्ये पास होतील तेच CET देऊ शकतात असा नियम काढण्यात आला. पण ही TET देताना प्रथम जी TET घेतली ती TET मी दिली होती. त्यानंतर पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन TET देणं, फॉर्म भरणं हे आर्थिकदृष्ट्या न परवडण्यासारखं असल्यामुळे मी पुन्हा TET दिली नाही. आणि आता अचानक CET काढण्यात आली आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की जे TET पास आऊट आहेत तेच CET देऊ शकतात. या नवीन नियमामुळे, या जाचकाटीमुळे अनेक तरुणींचं DED पदवीधारकांचं शिक्षक होण्याचं स्वप्न पाठीमागं पडलं. मी प्रतिमा पोळ, इंदापूर तालुक्यातून बोलत आहे. माझं बारामती VP कॉलेज येथे BEd झालेलं आहे. तर मला सांगायचं आहे असं की BEdच्या विद्यार्थ्यांना खूपच रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध आहेत. तर खूप हालाकीच्या परिस्थितीतून विद्यार्थी शिक्षण घेत असतात, BEdची डिग्री घेत असतात. त्यांच्या खूप अपेक्षा असतात आणि 90% विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत. म्हणजे 10% विद्यार्थी जे कार्यरत आहेत ते म्हणजे खूपच कमी वेतन आहे त्यांना. कुठे 4,000, 5,000, 7,000 एवढंच वेतन श्रेणी त्यांना उपलब्ध आहे. आणि सांगायचे असं की म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यूला मी जाते, खूप ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, तर तिथे काही ठिकाणी मला असे अनुभव आले की तुम्ही मला लाखोंवरती रुपये मला मागितले गेलेले आहेत. असेच खूप स्टुडंटला लाखोंच्या मागण्या केल्या गेलेल्या आहेत. जर आपल्या असं शिक्षण विभागात जर अशा रोजगाराच्या संधी अशा पद्धतीने उपलब्ध होत असतील तर खूपच म्हणजे वाईट वाटण्याजोगे आहे की बाबा आपल्या म्हणजे देशामध्ये अशी परिस्थिती आहे की पैशांची मागणी केली जातीये आणि तरी सुद्धा खूपच प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत. माझे नाव अमोल दिलीप खरात. माझा तालुका आणि जिल्हा अहमदनगर आहे आणि हिवरे बाजार गावचा आहे. मी 2010 साली मी DEDचं एज्युकेशन पूर्ण केल्याच्या नंतर आज 7 वर्ष झालेले आहेत. मी अजूनही शिक्षकाच्या नोकरीसाठी वाट पाहत आहे. खरं तर मलाच प्रश्न पडतो की आपण ज्या पदासाठी शिक्षण घेतलं होतं, शिक्षकासाठी आपण जे स्वप्न घडवले, आपण जे स्वप्न असं वाटलं होतं की आपण काहीतरी करू, तर ते स्वप्न अक्षरशः आज पूर्णपणे नाहीशी आणि धुळीत गेल्यासारखे आम्हाला वाटत आहे. आता पण BJP सरकारने जी काही आपले विनोद तावडे सरांनी जी काही भरतीची जाहिरात काढलेली आहे त्याद्वारे कुठेतरी आमच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही पुन्हा शिक्षकी पदावरती रुजू होऊ. 10 वर्ष 7 वर्ष का होईना, परंतु आम्ही असं विचार केला होता की आता आम्हाला नवीन संधी कुठेतरी मिळेल. कारण एवढं उच्च शिक्षित असून सुद्धा जर आम्हाला शिक्षण व्यवस्थेमध्ये जाऊन जर बदल करण्याची इच्छा असताना सुद्धा जर आम्हाला जर त्या ठिकाणी जर संधी मिळत नसेल तर मला वाटतं या ठिकाणी आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेची खेदायत की बाब कुठलीच नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आमच्या सर्व जे काही DED धारक विद्यार्थ्यांचा सरकारने लवकरात लवकर विचार करायला हवा. नमस्कार, मी राहुल ठाकरे, मी मूळचा गोंदियाचा.
माझं D.Ed कंप्लीट झालं 2010ला. 2010ला D.Ed कंप्लीट झाल्यानंतर असं कळलं की CET नावाची जी परीक्षा आहे ती बंद होणार आहे आणि त्यानंतर 2013 पासून गव्हर्नमेंटनं एक टेट नावाची एक्झाम सुरू केली, जी शिक्षक होण्यासाठी एक एलिजिबल पात्रता परीक्षा म्हणून गृहीत धरण्यात येत होती. ती परीक्षा देण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर फॉर्म भरलं. सर्वांना अपेक्षा होती की ती परीक्षा दिल्यानंतर सर्वांना एक जॉब लागेल, हे लागेल. पण त्यानंतर प्रत्येक वर्षी ती एक्झाम कंडक्ट होत गेली, पण एकही व्हॅकन्सी ओपन झाली नाही. याच्याऐवजी जर केंद्रीय भरती जर बघितली CET एक्झाम, त्याच्या माध्यमातून बऱ्याचदा परीक्षा ती होत असे, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ही एक्झाम घेतलीच नाही. आज तब्बल 2018 सुरू आहे आणि आज ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये म्हणजे शिक्षकांच्या भरती होण्यापासून आज जवळ 8 वर्षाचा कालावधी झालेला आहे, तरी पण एकही भरती शिक्षकांची झालेली नाही. आणि बऱ्याचदा असे कितीतरी विद्यार्थी पूर्ण डायव्हर्ट झालेत. म्हणजेच एक शिक्षक होण्याच्या नादामध्ये कुणी ITI केलं, कुणी MA केलं, कुणी B.Ed केलं, कुणी इंजिनिअरिंग केलं. म्हणजेच प्रत्येकांना एक वेगवेगळ्या याच्यामध्ये ते गेलेत. का तर कारण की शिक्षक भरतीच नाही. सर्वांना एक वाटायचं की एक शिक्षक होऊन म्हणजे समाजामध्ये आपले काहीतरी द्यायचं, म्हणजे डोनेट करायचं की समाज व्यवस्थामध्ये तुम्ही चांगलं करणार आहे, हे करणार आहे. त्यानंतर ह्या गोष्टी झाल्याच नाही. तर आज 2018मध्ये सुद्धा शिक्षक भरतीचं काही चिन्ह दिसत येत नाही, कारण की रोज काहीतरी नवीन संच मान्यता हे ते. म्हणजे शासनाचं आजही एक ठाम धोरण नाही की शिक्षकांप्रती म्हणजे एक प्रकारे कशा म्हणजे भरतीचं संच मान्यता कधी कंप्लीट करणार आहे, पवित्र नावाचं पोर्टल त्याचं कधी सुरू करणार आहे. या बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच प्रश्नांची आज म्हणजे एक क्वेश्चन मार्क्स पडलेला आहे. तर मी प्रबुद्ध स्मिता विजय कुमार पोटे, मी मूळ नगरचा. साधारण 2009ला 12वी पास झाल्यानंतर घरच्यांनी D.Ed करण्यासाठी पाठवलं, ते पण अकोले सारख्या तालुक्यात. आणि 2010 साली आम्ही D.Ed 2011 साली आम्ही D.Ed पास झालो. D.Ed पास झाल्यानंतर सुद्धा आम्हाला काय नोकरीची हमी नाही, काही नाही. आणि 2018 झाले. D.Ed झाले तरी नोकरी नाही, तर D.Ed झाल्यानंतर BA पूर्ण केले, BA झाल्यानंतर MA पूर्ण केले, MA झाल्यानंतर परत अजून एक डबल MA पूर्ण केले की ह्यात तरी काहीतरी संधी भेटेल. आणि D.Edचे असे लाखो विद्यार्थी आहेत की काही हातात नोकरी नाही म्हणून MPSCमध्ये घुसलेली आहे. आणि ते MPSCमध्ये इतकी मोठी स्पर्धा झाली त्या लाखो विद्यार्थ्यामुळं की इंजिनिअरिंगचे विद्यार्थीसुद्धा MPSCमध्ये आल्यामुळं स्पर्धा इतकी वाढलेली की संधी खूप कमी झालेल्या आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये जे नैराश्य आहे की शिक्षणाविषयी, नोकरीविषयी आणि TET एक्झामविषयी सुद्धा नैराश्य निर्माण झालं. काय द्यायची आता ही एक्झाम, सारखं द्या आणि तेच काय. त्यामुळे काही विद्यार्थी तर सोडूनच देतात विषय, काही नाही, बरेच विद्यार्थी असे की सोडून देतात विषय. नाव सोनाली शेळके, मी नगर जिल्ह्यातली आहे. माझं MA B.Ed आहे. मी खूप दिवसांपासून ऐकते की शिक्षक भरती होणार आहे, पण ते होण्याची काही अजून चिन्ह दिसत नाही आहे. आणि ज्याप्रमाणे सरकार बोललं होतं की TET झाल्यानंतर शिक्षक भरती समायोजन होईल, पण अजून ते पूर्ण होत आहे हे कुठं दिसत नाही. मी भगवान भुसे अहमदनगरवरून बोलतो. मी 2010 साली 12वी पास झालो आणि कुठेतरी 12वीला मी आमच्या पूर्ण कॉलेजमधनं 2 नंबर आलो. माझ्याकडे अनेक पर्याय होते, वेगवेगळ्या शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय माझ्याकडे खुले असताना देखील घरच्यांची जबाबदारी आणि घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने लवकर कुठेतरी कुठल्या क्षेत्रात नोकरी मिळू शकते याचा विचार करून मी D.Ed करण्याचं ठरवलं. आणि 2013मध्ये माझं D.Ed पूर्ण झालं. 2013 पूर्वी D.Ed झाल्यानंतर एक एक्झाम असायची CET नावाची आणि लगेचच रिक्रुटमेंट होऊन जॉब मिळायचा. परंतु 2013 जेव्हा माझं D.Ed पूर्ण झालं तेव्हापासून आपल्या गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या एक्झाम इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली. म्हणजे ऑलरेडी D.Ed झालेलं असताना शिक्षकाकडे पात्रता असताना देखील त्यांना आणखीच वेगवेगळ्या एक्झाम इंट्रोड्यूस करून जसे TET एक्झाम काढली. TET एक्झाम 2013 पासून सुरू झाली, तर TET ही पात्र झाले. अनेक विद्यार्थी आज TET ही पात्र आहेत, तरी देखील त्यांच्या हातामध्ये अजूनही जॉब नाही आहे. एकूणच शिक्षण व्यवस्थेबद्दल ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर मनोहर जाधव यांच्याशी आमचे आवाज टुडेचे पुण्याचे प्रतिनिधी आकाश भोसले यांनी संवाद साधला आहे. नमस्कार, आवाज टुडेमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्याबरोबर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर मनोहर जाधव सर आहेत. आपण सरांकडून जे शिक्षकांचा जो विनोद होतोय त्याच्याबाबत जाणून घेऊयात. सर, आता D.Ed ज्या विद्यार्थ्यांनी केलं 2010 पासून CET झालेली नाहीये, बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांना आणखी जॉब भेटला नाही, त्याबद्दल काय सांगाल? हा समाजातला फार मोठा गंभीर प्रश्न आहे. खरं तर शिक्षण ही मूलभूत गरज आहे
आणि शिक्षणातून रोजगार उपलब्ध झाला पाहिजे देखील रास्त अपेक्षा आहे. पण मला असं वाटतं की याला शासकीय धोरणं ही कारणीभूत आहे. कारण B.Ed झालेले किंवा सेटनेट झालेले विद्यार्थी किंवा MPhil PhD झालेले विद्यार्थी यांना शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळत नाही. त्याची कारणं अनेक आहेत. त्यातलं एक कारण शासकीय धोरण आहे की त्या शासकीय धोरणामुळे खूप अडचण निर्माण होत आहेत. दुसरा भाग असा की शिक्षण संस्था या खाजगी संस्थांच्या आहेत. त्याच्यामुळे ते शिक्षण संस्था चालक एक प्रकारची मनमानी करतात. म्हणजे कोणता उमेदवार घ्यावा कोणता उमेदवार घेऊ नये याबाबत दुजाभाव करतात. गुणवत्ता असणारा उमेदवार डावलून आपल्या मतदारसंघातला आपल्या नात्यातला आपल्या भौगोलिकीतला उमेदवार घेणं हे जे काही चाललेलं आहे हे इतकं हानिकारक आहे. आणि दीर्घ पल्ल्याचा जर विचार केला तुम्ही तर याचे फार वाईट परिणाम शिक्षण क्षेत्रामध्ये होतात. तिसरा भाग असा की अनेक संस्था चालक जवळपास 90% संस्था चालक हे पैशांचा व्यवहार करतात. मग एखादा उमेदवार जर PhD असेल त्याची काही पुस्तकं प्रकाशित असतील गोल्ड मेडल असेल चांगल्या प्रकारची गुणवत्ता असेल पण त्याच्याकडे पैसे नसतील किंवा राजकीय वचना नसेल तर असा उमेदवार निवडला जात नाही. असे उमेदवार हे निराश होतात. ते एकूणच शिक्षणाबद्दल अनास्था निर्माण होते की आपल्याजवळ सगळं काही असू नये आपला वशिला नाही पैसे नाही म्हणून जर आपल्याला नोकरी लागत नसेल तर या तरुण पिढीतले अनेक उमेदवार हे निराश होत आहेत आणि हे काही चांगली गोष्ट नाही. सर जे D.Ed झालं किंवा B.Ed झालं तुम्ही सेटनेट झाला एक नवीन परीक्षा आणि अभियोग्यता चाचणी म्हणून तर त्याबद्दल काय सांगा? ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे कुठल्या तरी प्रकारची एक चाचणी घेणं एक परीक्षा घेणं. पण अशी चर्चा सुरू आहे की आम्ही D.Ed केलं B.Ed केलं शिक्षकांची आणखी तुम्ही परीक्षा का घेता? नाही काय आहे कारण असा मुद्दा उपस्थित होतो की महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचंच नेमकं एज्युकेशन झालंय किती झालंय त्याबद्दल वाद उपस्थित होतोय आणि शिक्षकांकडूनच अशी प्रतिक्रिया येतात की मग आमचीच अजून आणखी परीक्षा का घेत आहे? नाही शिक्षण मंत्र्यांची पात्रता हा वेगळा भाग आहे. त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपण आपला जो इश्यू आहे त्या इश्यूवर बोलूया. B.Ed आणि D.Ed झाल्यानंतर कोणतीही चाचणी घेण्याची गरज नाही हे जरी तार्किकदृष्ट्या बरोबर वाटत असलं तरी देखील स्पर्धा इतकी मोठ्या प्रमाणात आहे की त्या स्पर्धेमधून अधिक गुणवत्ता असणारे शैक्षणिक दृष्टी असणारे असे जर त्या चाचणीमधून समोर येत असतील तर मला वाटतं त्या चाचणीला घाबरण्याचं कारण नाही ना. पण अशी गोष्ट झाली की D.Ed नंतर TET ची ज्यांनी अट केली होती TET पास झालेले पण विद्यार्थी त्यांना आणखी जॉब नाही भेटले. हा मग मी तेच सांगतो की याला शासकीय धोरण करण्यात की भरती प्रक्रिया ही बंद आहे किंवा याच्याबद्दल एक धोरण आखलं पाहिजे. टप्प्याटप्प्यानं भरती कशी होईल जिथे जिथे निवृत्त शिक्षकांची संख्या आहे त्या टप्प्यावर कशा पद्धतीने आपल्याला भरती करता येईल धोरण आखलं पाहिजे ना. कारण शिक्षकांची भरतीच नाही म्हटल्यावर मग TET जरी दिली तुम्ही तरी तुम्हाला संधी मिळत नाही ना. शिक्षकच आता असं बेरोजगारच्या गचाट्यात सापडलेत आणि त्यामध्ये आता 1300 शाळा बंद करण्याचा शिक्षण मंत्र्यांचा जो निर्णय आहे त्याबद्दल काय सांगा? 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय जर घेतलेला असेल शासनाने तर तो निर्णय काही बरोबर नाही. कारण शाळा बंद करून काही प्रश्न सुटणार नाही. त्याला कारण काही असो पण शाळा बंद करणं हे काही समर्थन होऊ शकत नाही. शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्हाला काय वाटतं की शिक्षण व्यवस्थेचा विनोद होतोय का आणि जे असे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करावं? नाही आता हे विद्यार्थी हतबल आहेत त्यांनी काय करावं हा प्रश्न जो आहे
त्याच्याबद्दल आपल्याला फार काही बोलता येणार नाही, कारण ते त्या पद्धतीने जर शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची भरती झाली तर मला वाटतं हा प्रश्न सुटू शकेल. परंतु संस्थाचालक याला राजी होतील की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे, आणि शासन किती रेटा लावेल याबद्दल मी साशंक आहे. पण निकोप पद्धतीने जशी MPSC मार्फत नोकर भरती केली जाते तशा प्रकारचं एखादं मंडळ किंवा तशा प्रकारचा एखादा आयोग जर नेमला गेला तर गुणवत्ता असणारी मुलं जी आहेत की ज्यांना केवळ शिक्षकच राहायचे, खरोखर शिक्षक व्हायचे आणि त्यांचा शिक्षक म्हणून पिंड आहे, तर असे बऱ्यापैकी उमेदवार त्या आयोगामार्फत मंडळामार्फत संस्थेला मिळू शकतात. अशा जे शिक्षक होऊ इच्छितात किंवा जे पास परीक्षा पण उत्तीर्ण झालेत शेवटचे, त्यांना काय सल्ला? हा, त्यांनी निराश होऊ नये, कारण त्यांना कधी ना कधी संधी मिळू शकेल आणि आपण अधिकाधिक गुणवत्ता वाढवली पाहिजे आणि आपल्याजवळ इतर प्रकारची पण गुणवत्ता असणं गरजेचं आहे. समजा शिक्षक म्हणून नोकरी जर नाही मिळाली तर आपण अन्य क्षेत्रात काय करू शकतो याचाही विचार उमेदवारांनी केला पाहिजे. कारण सगळ्यांना शिक्षकाची नोकरी मिळेल असंही नाही, पण शिक्षक होण्याव्यतिरिक्त आपल्यामध्ये कोणत्या प्रकारची गुणवत्ता आहे याचा धांडवा जर उमेदवारांनी घेतला तर मला वाटतं इतर क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करू शकतो. पण या पद्धतीने देखील उमेदवारांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं.